मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या तिसऱ्या व्लॉगमध्ये. आता सकाळी उठलोय कारण की आता आपल्या जे गोट्यावरती काम आलं ते थोडेसे गावाला गेले, त्यामुळे सगळं काम आज भरपूर काम आहे. धारा वगैरे काढायत गायांच्या. तर चला बघूया पुढे व्लॉगमध्ये. दोघींना पण पाट्या ठेवलेल्या आहेत. पाट्या खाऊन झाले की दोघींच्या पण धारा काढून घेऊया आधी, नंतर गोटा वगैरे स्वच्छ करून घेऊया. धार काढून घेऊया आता. धार काय करते, बादली ठेवून देत नाही खाली. कधी कधी पळत होतो, बादली सांडते, त्यामुळे मग तांब्यात एक काढायला लागतो. दोन साडे दूध काढून घेतलेले, आता दोन साडे वासाला ठेवले प्यायला. गाईची झाली आता, ह्या गाईची पण धार काढून घेऊ आणि मग दोघींना जरा तिकडं बाहेर उन्हाला थोडंसं बांधूया. 12 वाजता आणून पाणी पाजता येईल थोडं त्यांना. दूध तर काढून झालेलं आहे, आता किटलीत भरून आहे ना. आता उशीर चालता उठायला थोडंसं, त्यामुळे आता डेअरीत येऊन घालावं लागेल दोघींचं पण. आता उठून किटलीत आपण तर मित्रांनो आणलेली आहे बाहेर जरा. ठीक आहे, पण तिकडं एक सोडून दिलेली खायला, ती मग काढलेली. आता जाऊन जरा गोटा साफ करूया. सर्जाला आणि बाजाला तर आज काही नाही, म्हणजे खुराक वगैरे आज काही नाही. सकाळी त्या दोघांना पण पोहणी काढायला जरा थोडंसं ऊन पडलं की पोहणी काढायची त्यांना, त्यामुळे त्यांना काही नाही, निवांत येत आज. मित्रांनो, सकाळ झाल्यामध्ये आपली जनता पार्टी आपली सगळी सोडून देऊया. कोंबड्या आणि बदकं. बदकले हाऊसने पाळण्यात नाही. बदक आपली हाऊस होती, पण बदकं आणल्यात आपण हाऊसने फक्त पाळायला. 4 बदकं आहेत आपल्याकडे. आता डेला दूध घालून येतो. उठायला लेट झाल्यामुळे गाडी निघून गेली, त्यामुळे आता दूध घालायला जावं लागेल. उन्हाला जरा सरजा बांधलेला, त्याला पोहणे न्यायचे, त्यामुळे जरा थोडासा उन्हाला बांधलेला आहे. आणि आमच्या आतमध्ये तर झोपलेलाच आहे, त्यामुळे त्याला काही बाहेर काढलं नाही. झोप येते त्यामुळे त्याला आतमध्येच ठेवलेला आहे. बाजाला त्याला बाहेर काढलं आता. त्यामुळे आता म्हणलं जरा थोडं सकाळी काहीतरी खाऊ, भूक लागलेली, म्हणून आमच्या डॉक्टर साहेबांना आणा म्हटलं जरा काहीतरी घेऊन या पार्सल, म्हणून डॉक्टर साहेबांनी आमच्या घेऊन आलेत खायला. डॉक्टरांनी सकाळ वडापाव नियोजन केलेलं आहे. नियोजनात सगळं चाललेलं आहे, खायचं. डॉक्टर बी खायला आमच्या संग. अननसवाला एक चालला होता शेतला, आमच्या अननस खात होते, त्यामुळे अननसवाला बोलून घेतला इथं. आता इकडनं अननस चांगलं कुठलंही मोठं बघून घेत चाललेलं नियोजन चाललेलं आहे. डॉक्टर साहेबांनी बोलून घेतलाय जरा. हो, आता अननस घेतात करायचं नियोजन आणि पुढे करायचं नियोजन चाललेलं आहे आता त्यांचं. डॉक्टर साहेबांना आमच्या गार लागतंय 10 वाजता, त्यामुळे जर्किन सगळं करतात. पीस करायचं चाललंय त्याचं भावाचं. नाही खराब नाही. राकेश कसा खातोय बघा. आनंद घेऊ.
आता आमचा दुसरा राकेशचा कसा खातो तिकडं मग सोलापूरचा राकेश एकट्यानं घेतलं पळवून घेऊन गेला तिथं जाऊन खात बसलो. आम्हाला दिल्यात 2-4 त्याने हक्क घेऊन गेला तिकडे. आता बिवासर पण आलेले आहेत बैलाकडे बघतात कसं काय चाललंय नियोजन. सगळी पोरं आता सज्ज झाल्यात. आता पोहणे काढायला जायचंय बैलाला दोघांना पण साध्याला आणि बाजाला. बिवासरांचं शेपटला काय झालंय बघायचं नियोजन चाललेलं आहे. आता बैलाची पोहणी काढायची त्यामुळं बैल गाडीत भरून घेऊन निघायचं. सर्ज झालं की बाजाला पण भरून घ्यायचा. बैलाला आज जा म्हणशिवाय तसं गाडीत जात नाही तो. जा सर्जा जा बघा. माझ्या हातात तोंड ठेवून तर बसलाय. ह्याला जायचंय आता. ह्याला बी घेऊन जायचंय. आपण आता गाडीत भरून घेऊ आणि त्याला किती जड झाले बघा. पाय बी टाकायचं पण पण आता गाडीत भरून घेऊया. त्याला पण गाडीत भरून घेऊ. वडा दोघांना पण गाडीत भरून घेतली. आता चालले दोघ जण आता गँग बघायचं तुम्ही पाहू. कॅनवर राहिलोय. बाजाला आधी पोहणी देऊन घेऊ मग नंतर सर्जातून गाडीतच ठेवलाय. आधी बाजाला देऊ त्यानंतर सर्जाला देऊन घेऊ. पण ते चालू इथं त्याकडे लगे तिकडे घ्या आणि बाहेर काढ लगेच. बाहेर काढ तुम्ही लगेच. तुला त्याला पाहुणी पण द्यायचं नाही काय बाहेर. हा तिकडे घ्या इकडे घ्यायचंय माघारी परत. वडा की वडा पटपट. झाली जास्त पाणी नाही देत आपण. फक्त अंग मोकळं होईल एवढंच पाण्यात घालायचा. घे बाहेर घे बाहेर पटपट. बस घ्यावर बस झाला बस. त्याला आता खाली उतरून घेऊन सर्जाला पोहणी द्यायची चाललेली. बाजेत झालं तर सर्जाला पोहणी द्यायची. ती नाही आमची. इकडे घ्या. पुढच्या त्याला ताण दिलो खोले. सर्जाला पण पाण्यात घातलेलं आहे. सर्जाची पोहणी चालू आहे. घ्या इकडं. जाऊ दे भाई.
पहिलं उभं राहते परत जायचं नाही यायचं नाही. हा इथं अडकवा त्याला अडकवा पाय टेकले की अडकवा बाई बस राहू देऊ थोडा बरोबर थोडा आज जाईल पुन्हा एकदा पोहणी घालायची तर परत एकदा आज घालून परत काढायचा बाहेर वळा त्याला चल पुढे घ्यायचं जवळ जाऊ नका बाजार लाग बुलवडा बस 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 काढा बाहेर बाजार घ्या बाहेर हाय असं अर्जी आई आता गेला बैल त्यानंतर आता इकडे गुतवाय तयारीत राहा जाऊ दे की वर घ्या की बैल गुतवा नीळ जरा त्याला लय ना कोडून तर सोड चालते त्याला चालते द्यायचंय मागचं पोहणी घालून आणलेला आहे आता त्याला गाडीत भरून आता घरी न्यायचं आहे धावत देत चाललंय बैल लय चिडलाय दोन्ही पहिला गाडीत भरल्या तर घरी जाऊया पहिल्यांदा पोहणी घातली की आमचे बिवसर रायडर झाले आता बिवसर कशी वाटते गाडी कशी वाटते चांगली वाटते ना घेऊन येणार खुशी गावला चालतंय उतरून घेतलाय बा खाली आता बोट्यावर बैल जरा थोडासा पाण्यात आल्यामुळे जरा थोडा 5-10 मिनिटं उन्हाला बांधतो म्हणजे बैल गारटायचा नाही मग उन्हाला बांधल्यानंतर मग आतमध्ये घेतो बैल दोघांना सर्जाला घेतला आता बाजाला पण खाली घेऊया चल चल बाजीरावला पण खाली घेऊ त्याला तिकडे उन्हाला बांधलाय पाणी पाजून घेऊया ऊन लागते आता भरपूर त्यामुळं ताण लागते पाणी पाजून घेऊया पाणी पाजात नियोजन चाललेलं आहे आता थंडगार विहिरीचं आपलं मोटर चालू करून ती पण तिकडं तिला पण ताण लागली ती येडं काढायला लागली आता हो का तिला पण पाणी प्यायचे दोघींना पण पाणी पाजून घेऊ आता हिला पण पाणी पाजून घेऊ थंडगार जरा उन्हाने तर ताण लागते आता बऱ्याच दिवसानंतर एक 4-5 दिवस झाले घरी इकडे फलटण आलो होतो तिकडे गोट्यावरच थांबत होतो जरा काय आले आपले कामगार थोडेसे गोट्यावरचे गावाला गेल्यामुळं तिकडंच थांबावं लागतंय मला 4-5 दिवसांनी जरा घरी आलो म्हणलं जरा आपली गाडी काढावी आता लय दिवस झालं तिला पण कोणी काढली नाही गाडी काढून जरा फलटणमध्ये फिरावं म्हणून जरा फेरफटका मारतोय जरा गाडी काढून जरा फिरावं म्हणलं आता हिला पण माझ्याशिवाय कोण नसतं दुसरं पप्पा तर काय काढत नाही ती मीच काढतोय हिला जरा म्हणलं आता फलटणमध्ये जरा एक फेरफटका मारून यावा आणि मग थोड्या वेळ जरा इकडंच पोरांच्यात वगैरे फिरून मग नंतर ना परत एकदा गोट्यावर जाऊया संध्याकाळी आज पण तिकडंच थांबायचे आपल्याला त्यामुळं आता फलटणमध्ये जवळजवळ 1-1.5 तास झालं फिरतोय आता म्हणलं मोळशेट आल्यात आमचे गावावरनं मोळशेटला घ्यावं म्हणलं आता म्हणून मोळशेटला गाडीत टाकले आता 2-4 दिवस तरी काय घरी सोडत नाही आज मित्रांनो कालच आपलं एक नियोजन झालं तरी पण आज परत पोर म्हणली आता आज पण नियोजन करायचं त्यामुळं बघा चिकन घेऊन आलेलो आहे आणि आता आमची आदिशेट तिकडं दुकानामध्ये मसाले वगैरे काय काय लागतं ते आणायला गेलं आपल्याला काय त्यातलं कळत नाही त्यामुळे त्यांना पाठवले
चिकन घेतलेलं आहे आपण आता गोट्यावरती जाऊन परत आज सुद्धा नियोजन करायचे. आताच गोट्यावर आलो. पप्पाने सगळं काम आता गोट्यावर केलेलं आहे. फक्त साजाने भाज्याला खायला घालायचं राहिलेलं आहे, तेवढं घालून घेऊया. बघू शकता आत्ताच पोचलो, जरा फलटमध्ये फिरत होतो. मित्रांनो हे बघा आजचं नियोजन. सुमित शेठ आचार्य आहेत आमचे. सुमित शेठने आजची भाजी बनवली आहे. ठीक आहे. तरी आम्ही जेवण करतोय. तुम्ही पण जेवण करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ती नक्की सांगा. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.